हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आता हे जे धर्मदाय आयुक्ताचे जे पेपर चालू आहे, सिनियर क्लर्कचा पेपर झाला 4 तारीखला. आणि आता 6 पासून निरीक्षक, 6, 11, 25 पासून निरीक्षक या पदासाठी जे पेपर आहे ते चालू झालेले आहेत. पहा, तर आजची जे फर्स्ट शिफ्ट होती, मॉर्निंग शिफ्ट, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत, पेपरचा लेवल वगैरे कसा होता तो आपण इथं पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की 4 सेक्शन मध्ये आपला पेपर झालेला आहे. ज्याच्यामध्ये पहिला सेक्शन आपला मॅथ्स अँड रिझनिंग, आणि सेकंड आपण जनरली आपण मराठी, आणि थर्ड आपला इंग्लिश, आणि फोर्थ होता जी के. ठीक आहे. तर हा आपला सेक्शन वाईज असा न होता, त्यांनी ग्रुपिंग केलेली होती. याच्यामध्ये ग्रुपिंग म्हणजे सपोज ग्रुप ए, ग्रुप बी, सी आणि डी असा केला होता. म्हणजे याच्यामध्ये या प्रत्येक याचे 6 प्रश्न, याचे 6 आणि याचे 7, असं यांनी कॉम्बिनेशन केलं होतं. आणि प्रत्येक याच्यामध्ये ते जे 25-25 प्रश्न ते होते. ठीक आहे. आणि प्रत्येक ग्रुपला 30 मिनिट एवढा वेळ होता. आता याच्यामध्ये पहा, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नाही आहे. आणि पेपरचा ओव्हरऑल लेवल तरी मला इझीच वाटला. आता पहा, जे यांनी जे क्वेश्चन आता आपण पहिले घेणार आहोत, याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग हा पहिला पार्ट आपण घेणार आहोत. याच्यामध्ये पहा, मॅथ्सचं काहीच विचारलेलं नाहीये त्यांनी. याच्यामध्ये सर्व जे आहे ते आपलं रिझनिंग विचारलेलं आहे. ठीक आहे. मॅथ्स आपल्याला आलेलं नाहीये, आणि हे रिझनिंग याच्यामध्ये पूर्ण विचार. आता रिझनिंग मध्ये यांनी काय काय विचारलेलं आहे पहा. रिझनिंग मध्ये सिटिंग अरेंजमेंट जे आहे, सिटिंग अरेंजमेंट, ज्याच्यामध्ये आपलं लिनियर वाला जे आहे, लिनियर होता. आणि सर्क्युलर वाला एक क्वेश्चन होता. आणि जो की सेंटरकडे ते सर्व त्याच्यामध्ये पाहत होते. पहा, अशा टाईपचा एक क्वेश्चन होता, लिनियर वाला होता, जे की उत्तरेकडे तोंड करून बसलेले होते. आणि दोन होते फ्लोअर बेस म्हणजे एक प्रॉपर फ्लोअर बेस होता. आणि एक वाला फ्लोअर बेसच, पण तो बॉक्स, म्हणजे त्यांनी बॉक्सेस तिथं घेतले होते. ठीक आहे. तर 4 प्रश्न हे असे विचारलेले होते. आणि नंबर सिरीजचे प्रश्न जे आहेत, नंबर लेटर सिरीज, सॉरी, जे लेटर सिरीज आहे, लेटर सिरीजचे प्रश्न जे आहेत ते भरपूर सारे ते विचारत आहेत. आणि लेटर लेटर सिरीज मध्ये म्हणजे आता ते कसे असू शकतात, त्याच्यामध्ये पहा, याच्या खूप साऱ्या लेटर सिरीज असतात ज्याच्यामध्ये नंबर पण मिक्स असतात, किंवा प्रॉपर ते लेटरचे सिरीज असतात. आता याच्यामधून आपल्याला ऑड वन आउटही काढायला लावतात कधी कधी. म्हणजे सपोज आता एम के, एम एक्स एल असं आहे, याच्यामध्ये गॅप आहे, याच्यामध्ये समथिंग गॅप आहे. आणि इथं आणखी ए एक्स वाय असं काहीतरी दिलं, याच्यामध्ये सेम गॅप आहे. आणि हे बी एक्स एल असं काहीतरी दिलं. आता या दोघांमध्ये सपोज जर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेम गॅप असेल, तर याच्यामध्ये वेगळा गॅप असेल. समजा इथं काही आहे, 2-2चा गॅप आहे, इथं 2-2चा गॅप आहे, आणि इथं 2-3चा गॅप आहे, म्हणजे इथं वेगळा गॅप आलेला आहे. म्हणजे हा ऑड वन आउट मध्ये येते. तर अशा टाईपचे प्रश्न ते आलेले होते, पहा. आणि इझी इझी क्वेश्चन होते. आणि याच्यामध्ये एक जो आहे तो, जे इमेज दिलेली होती अशी काहीतरी. आणि ते एक्सपान्शनचा काहीतरी एक क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये अशी इमेज होती, दुसऱ्या बॉक्समध्ये अशी, आणि तिसऱ्या बॉक्समध्ये त्यांनी हे असं काहीतरी केलं होतं, आणि चौथ्या बॉक्समध्ये असं, आणि हे असं त्याचा अँसर होतं, पहा. अशा टाईपचे प्रश्न आलेले होते, जे की बेसिक इझीच होते. ओव्हरऑल जे रिझनिंग होतं ते खूप इझी होतं. आणि आता याच्यामध्ये ब्लड रिलेशनचे क्वेश्चन होते, पहा. ब्लड रिलेशनचे प्रश्न होते. एक दोन प्रश्न याच्यावर होते, पहा. आणि म्हणजे याच्यामध्ये एक पॅटर्न असा होता, की सपोज आता हे 10 आहेत, इथं 7 आहेत, आणि इथं 70 आहेत. हे 11 आहेत, 7 आहेत, आणि इथं 77 आहेत. तर याच्याच सेम पॅटर्न मध्ये आपल्याला ऑप्शन मधून शोधायचं होतं, ज्याच्यामध्ये एक ऑप्शन होतं 14, 7, आणि सॉरी, इथं असं समथिंग काहीतरी 98 वगैरे, असं आपलं हे अँसर होतं याचं. ठीक आहे. जे की या 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 तिघांमध्ये जो पॅटर्न आहे, आणि या तिघांमध्ये जो पॅटर्न आहे,
तोच याच्यामध्ये आपल्याला पाहायचा होता. या टाइप आपले क्वेश्चन होते. कॅलेंडर वगैरेवर एकही क्वेश्चन नव्हता. जास्त करून आपले सीरीजवर प्रश्न होते आणि ब्लड रिलेशन वगैरे अँड देन कोडिंग टाइप काही क्वेश्चन होते पहा. कोडिंग म्हणजे कसं होतं याच्यामध्ये आय एम बॉय असं काही आहे. तर याला एक दिला LX, PI आणि NL असा काहीतरी कोड दिला. असे 2 स्टेटमेंट दिलेले होते आणि तो कोड आपल्याला शोधायचा होता. अशा टाइप प्रश्न होते काही. आणि देन नेक्स्ट लेटर प्लस नंबर अशी पण एक सीरीज होती त्याच्यामध्ये आणि इझीच होते. हे सगळे म्हणजे वन गो मध्ये तुम्ही करू शकाल असे प्रश्न होते. आता नेक्स्ट पहा इंग्लिशचं जे आहे, इथे झालं आपलं रिझनिंगचं आणि देन इंग्लिशचं जे होतं व्होकॅब मेन होती याच्यामध्ये व्होकॅब पहा. आता व्होकॅब मध्ये काय आहे सिनो, अँटोनिम्स आणि OWS हे बऱ्यापैकी होते. इडियम्स अँड फ्रेजेस पण त्यांनी विचारल्या होत्या पहा. आणि ओकॅब आणि देन एरर वगैरे आलेले होते पहा. एरर होते आणि PQRS वर त्यांचा खूप भर होता. PQRS म्हणजे जे पॅराजंबल वगैरे असतात आणि इझी होते ते. आणि देन त्याच्यामध्ये आणखी एक आपला पॅसेज होता ज्याच्यावर 3 प्रश्न होते. ज्यातला एक पहिला प्रश्न जो होता तो होता की त्या पॅरेग्राफला नाव वगैरे काय द्यायचं असं समथिंग होता. आणि देन 2 प्रश्न असे जनरल होते. त्याच्यावर असे 3 प्रश्न पॅराग्राफवर आले होते. आणि नेक्स्ट याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर आपण पाहायला गेलो तर थोडासा मॉडरेट होता इंग्लिश कारण काही जे इडियम्स वगैरे होत्या त्या थोड्याशा किचकट होत्या. आणि इंग्लिश जे आहे थोडंसं हे व्होकॅबचा जो सेक्शन आहे आपल्याला हा ब्लॅक बुक वगैरे सारखं बुक वापरून तुम्ही करू शकता पहा. आणि ते ज्यांनी समजा रेल्वे एसएसची तयारी जे करत आहेत त्यांना हे जो हा पॅटर्न इझी गेला असेल कदाचित. बाकी बाकीच्यांचं आपण नाही सांगू शकत. पण एवढा किचकट वगैरे नव्हता इंग्लिश, एक मॉडरेटच होता. आता त्यानंतर पहा इंग्लिशमध्ये अजून व्होकॅब सेक्शन हा मेन होता. ग्रामॅटिकलमध्ये एरर्स वगैरे तर होते. ग्रामॅटिकलमध्ये एवढं असं टफ म्हणजे टफ वगैरे असं काही नव्हतं. बेसिक एरर्सचे क्वेश्चन होते. आणि देन आपला थर्ड मध्ये त्यानंतर आपला येते मराठी पहा. मराठी सर्वात सोपी मराठी हा आपला सब्जेक्ट होता बा याच्यामध्ये आणि सर्वात इझी क्वेश्चन मराठीचे होते. म्हणजे जनरली पराकाष्ठा वगैरे समथिंग असा एक काही वर्ड त्याचा समानार्थी, विरुद्धार्थी आणि देन ढग वगैरे याचे समानार्थी, विरुद्धार्थी आणि म्हणी होत्या. अशा टाईप आपले व्होकॅब मराठीची पण व्होकॅब बऱ्यापैकी विचारण्यात आली आणि याच्यामध्ये पण एक उतारा होता आणि उतार्यावर 3 प्रश्न होते. ठीक आहे. ग्रामर जे होतं ते आपलं जे आहे सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम वगैरे आणि जे आहे आपला क्रियापद वगैरे जे आहे याच्यावर प्रश्न होते. आपला समास वगैरेवर एकही प्रश्न नव्हता. समास नव्हता आणि जे प्रयोग वगैरे आहे, प्रयोगवर पण प्रश्न नव्हता आणि वृत्त वगैरे आहे, तर याच्यावर पण काही प्रश्न नव्हते. आणि जे मराठीमध्ये बरेचदा काय होते, की आपले आपले जे असं पुस्तकं वगैरे विचारली जातात. पुस्तकं आणि त्यांचे लेखक वगैरे मराठीमध्ये विचारले जातात. त्याच्यावरही काही प्रश्न नव्हते. बेसिकच होता एकदम. अ, त्यानंतर पहा आपला इथे मेन येते जीके. आता जीकेचं खूप म्हणजे जीकेचं थोडंसं राहते. आता आणखी मला रिझनिंग मध्ये जे होतं, सो रिझनिंग मध्ये आणखी एक एक बॉडमॉस टाइप एक विचारलं होतं त्यांनी. हा मॅथ्सचा नव्हता ऍक्च्युली. हा जो आहे हा हा रिझनिंगचाच एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये ते चिन्ह वगैरे बदलून जे असते ना म्हणजे भागिल्याला गुणीला आणि भागीला याला गुणीला लिहिलं आणि अधिकला वजा लिहिलं. तर अशा टाईप एक प्रश्न होता. इझी होता एक म्हणजे डुएबल होता. आता आठवला म्हणून मी तुम्हाला तो सांगितला पाहून. आता त्यानंतर आपला इथे जीके. तर जीकेचा काय प्रश्न होते आता ते आपण पाहणार आहोत पहा. हे मी जीकेचे जे क्वेश्चन काढलेले आहेत हे एक्झॅक्ट असेच्या असे क्वेश्चन आलेले आहेत पहा आपल्या याच्यामध्ये. पहिला प्रश्न होता 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले?
आणि इझी इझी होता. हे सगळे जे क्वेश्चन आहेत आता हिस्ट्री वगैरे हे ल्युसेंटमध्ये तुम्हाला ॲज इट इज वर्ड टू वर्ड पाहायला मिळतील. काँग्रेसची स्थापना कुठे झाली पहा, हा प्रश्न आला होता. लाला लजपतराय हे कोणत्या विचारसरणीचे नेता किंवा स्वातंत्र्य सेनानी ते म्हणू शकत होते. आणि पुणे विभागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते हा इनडायरेक्टली विचारलेला होता प्रश्न. आणि जे करंट अफेअर्स पहा आपल्याला मेनली असते करंट अफेअर्स कुठून विचारत आहेत तर डिसेंबर 2024 पासून विचारत आहेत पहा. आणि प्रश्न होता 2024चा 34वा व्यास सन्मान कुणाला मिळाला? आता हे जे आपले अवॉर्ड्स वगैरे आहेत, अवॉर्ड्स वगैरे तुम्ही करून ठेवा, ठीक आहे? आणि पक्षांतर बंदी जी आहे कोणत्या घटनेच्या दुरुस्तीने एक लागू करण्यात आली होती. अँड देन आता हा झाला आपल्या पॉलिटीचा प्रश्न पहा. बांगलादेशचे जे कोणते जहाज युद्धाभ्यासमध्ये म्हणजे आता जवळ एवढ्यातच जो युद्धाभ्यास झाला तर त्यांचे कोणते जहाज या युद्धाभ्यासमध्ये त्या सरावामध्ये वापरण्यात आले हा एक प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमान्वये जे रीट वगैरे जारी करते ना त्याच्यावर एक प्रश्न होता. आता पुढच्या याच्यामध्ये काय विचारू शकते? उच्च न्यायालय वगैरे विचारू शकते. म्हणजे त्याचं कलम वगैरे विचारू शकते. अनंत लक्ष्मण कान्हेरे कोणत्या घटनेसाठी त्यांनी जॅक्सनचा वध केला? हा ल्युसेंट मधला ऍज इट इज प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वे जे महात्मा गांधींचे स्वप्न होते म्हणजे त्या 4 ऑप्शन दिलेले त्यापैकी महात्मा गांधीजी याच्यापैकी कोणतं स्वप्न वगैरे होतं असा एक प्रश्न होता. आणि अंबाझरी तलावाबद्दल होता की कोणत्या समस्येला ते सामोरे जात आहे. ठीक आहे. आणि आता सर्वात किचकट जीके मध्ये सर्वात किचकट काय होतं तर सायन्स. सायन्सवर त्यांनी एक डीएनए रिलेटेड प्रश्न होता. एक विल्सन रिएक्शन आणि वॉट्स रिएक्शनचा एक क्वेश्चन होता तो खूप किचकट होता ज्याच्यामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तरच तुम्हाला तो क्वेश्चन येईल अशा टाईपचे प्रश्न होते आणि स्पायनल कॉर्ड रिलेटेड होता समथिंग एक C2L3 असा काहीतरी क्वेश्चन होता. आणि डझन्स ऑफ मूनच्या कॉन्सेप्टवर काहीतरी क्वेश्चन होता एक. आता हे जे आहे ते सायन्सच्या रिलेटेड किंवा सायन्स टेकच्या रिलेटेड क्वेश्चन ते थोडेसे किचकटच होते. आणि हा जो आहे हा न्यूटन्सचा सेकंड लॉ हा एक इझी वाटला सायन्सचा क्वेश्चन. त्याचे एक 4 इक्वेशन दिले होते त्यापैकी एक कोणतं सेकंड लॉशी रिलेटेड आहे. तर हे जे आहेत हे असे आपले जीकेचे प्रश्न आपल्याला आले होते. आता याच्यातले आपण कोणते कोणते म्हणजे आपण कशावर फोकस करू शकतो? आपला अवॉर्ड्सवर आपल्याला फोकस करणे आहे. ठीक आहे. आणि जो 1857चा उठाव आहे 1857च्या उठावात कोणत्या उठावाचं भारतीय कोण होते ज्यानं नेतृत्व केलं आणि इंग्रजांकडून कोण नेतृत्व केलं हे लक्षात ठेवा. 1857 खूप इम्पॉर्टंट आहे हा उठाव. आणि त्यानंतर मृदा वगैरेवर तुम्ही जे आहे थोडंसं बघून घ्या कोणत्या एरियात कोणती मृदा आढळते. आणि जहाल आणि मवाळ त्याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या. आणि जे अवॉर्ड्स आहेत अवॉर्ड्स वगैरे करून घ्या. आणि त्यानंतर जे युद्ध अभ्यास आहेत युद्ध अभ्यास हे सुद्धा एकदा रीड करून घ्या. आता आणि आता हे ल्युसेंटमध्ये पहा हे कोणी कुणाचा वध केला हे सगळं हे याच्यामध्ये ॲज इट इज दिलेले आहेत. तर वध वगैरेचे जे प्रश्न आहेत ना हे तुम्ही त्या ल्युसेंटमधून आवर्जून एकदा बघून घ्या. आणि जे आपलं मार्गदर्शक तत्वे 42, 44, 61 आणि 52 ह्या ज्या घटना दुरुस्ती आहेत ह्या एकदा बघून घ्या. ठीक आहे. आणि तलाव वगैरेचा जो होता हा थोडासा किचकट प्रश्न सॉरी किचकट नव्हता. थोडा इझीच होता. बट हा करंट मधून ऍक्च्युली त्यांनी घेतला असेल बा. तर या टाईपचे क्वेश्चन जीके मध्ये विचारण्यात आले. आता येणाऱ्या ज्या शिफ्ट आहेत त्या शिफ्टचे पण आपण जीकेचे प्रश्न जीके आणि आपल्याला जसे क्वेश्चन येतील तसे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता हे जे मी क्वेश्चन घेतले ऍज इट इज असे जसे आलेले आहेत. आणि यालाच तुम्ही याचं एक्सपेन्शन म्हणून जर कसे क्वेश्चन विचारू शकता याचं थोडंसं तुम्ही स्वतः अनालिसिस करा आणि जो अभ्यास तुमचा झालेला असेल त्याला फक्त रिवाइज करा. आता नवीन असं काही ऍड करू नका त्याच्यामध्ये. पण जे जे प्रश्न येत आहेत कदाचित होऊ शकते की क्वेश्चन रिपीट होते टीसीएस रिपीट करते किंवा त्याच्याच पुढचं विचारू शकते. तर थोडं तुमचं स्वतःचं अनालिसिस करून तुम्ही ते क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे काय येऊ शकतात ते थोडंसं करून घ्या. ठीक आहे. बाकी पेपरचा जो लेवल होता तो इझी होता. जर समजा जीके आणि इंग्लिशचं थोडंफार आणि जीकेचे जे सायन्सचे प्रश्न आले ते थोडेसे हार्ड होते. म्हणजे तुम्ही त्याला इझी टू मॉडरेट म्हणू शकता थोडाफार. पण ओव्हरऑल जर पेपर झाला तर हा इझी होता. आता याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जे बाकीचे शिफ्ट आहेत त्या शिफ्टचे पण पेपर आपण इथं घेणार आहोत पहा. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.